गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा जो कन्सेप्ट आहे बेटा आपल्याला बघायचा आहे सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड अँड नो लॉसेस. सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड विथ लॉसेस आणि लास्टली सिंक्रोनस मोटर ऑन लोड. सिंक्रोनस मोटर ऑन लोड. 3 कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचे, खूप वेळेस येतं. ठीक आहे. कुठला कन्सेप्ट आहे बेटा? सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड नो लॉसेस. म्हणजे पहा, लोड पण लावलेलं नाही आहे, म्हणजे त्याला काही काम दिलेलं नाही आहे आणि लॉसेस पण त्याच्यामध्ये प्रेझेंट नाही आहेत. सेकंड कन्सेप्टमध्ये सिंक्रोनस मोटर ऑन लोड. ठीक आहे. सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड अँड विथ लॉसेस. म्हणजे लोड लावलेलं नाही आहे पण थोडेफार लॉसेस आहेत. पहिल्या कंडिशनमध्ये लोड पण लावलेलं नाही आहे, लॉसेस पण नाही आहेत. दुसऱ्या कंडिशनमध्ये लोड नाही लावलेला पण लॉसेस प्रेझेंट आहेत. आणि थर्ड कंडिशनमध्ये मी लोड लावलेला आहे, त्यावेळेस काय काय घडतं काय काय नाही. ठीक आहे. असे 3 केसेस आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. ठीक आहे. सिंक्रोनस मोटरचे 3 महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत. कुठले कुठले बेटा? पुन्हा एकदा. सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड नो लॉसेस, सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड विथ लॉसेस अँड सिंक्रोनस मोटर ऑन लोड. ठीक आहे. पहिला कन्सेप्ट आता ही त्याची वरच्या साईडला ज्या दिसत आहेत तुम्हाला, ह्या त्याच्या फेजर डायग्राम्स आहेत बेटा. या तिघांच्या काय आहेत? त्याच्या फेजर डायग्राम्स. तिघांच्या फेजर डायग्राम्स आपल्याला काढाव्या लागतील, त्याच्यावरूनच खालचं एक्सप्लेनेशन आहे. पहिला कन्सेप्ट कुठला बेटा? सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड अँड नो लॉसेस. जर मी लोड पण लावलेलं नाहीये आणि लॉसेस पण मोटरीमध्ये नाहीये तर ही मोटर, त्याला आयडियल सिंक्रोनस मोटर असं म्हणतात बेटा. जेव्हा मी लोड पण लावलेलं नसेल आणि लॉसेस पण त्याच्यामध्ये काहीच प्रेझेंट नाहीये तर आयडियल सिंक्रोनस मोटर असं म्हणतात. आयडियल इज गॉड. ठीक आहे. गॉड बघितलाय नाही बघितलाय माहिती नाही, त्याच्यावर ही मोटर पण एक्झिस्ट आहे होते माहिती नाही बेटा. ठीक आहे. आयडियल इज गॉड. ही मोटर कधीच एक्झिस्ट होईल किंवा नाही होणार कोणीच सांगू शकत नाही. ठीक आहे. त्याला पॉसिबिलिटी पण आहे आणि नॉट पॉसिबिलिटी पण आहे. फाईन. ओके. बरं, आयडियल ही कुठली मोटर बेटा? आयडियल सिंक्रोनस मोटर. त्याच्यामध्ये लॉसेस प्रेझेंट नाही आहेत. जर लॉसेस त्याच्यामध्ये प्रेझेंट नसेल ना बेटा, त्याच्यामध्ये आर्मेचर करंटमधून पण करंट अजिबात फ्लो होणार नाही. ठीक आहे. आर्मेचर करंट फ्लो होणार नाही. पुढचं बोलायला गेलं त्याचं मॅग्निट्यूड वाईज बॅक EMF आणि व्होल्टेज दोघांची किंमत सेम असते. पहा, EB जेवढा तुमचा इकडच्या साईडला EB ताणला गेला तेवढाच तुमचा इकडच्या साईडला व्होल्टेज आहे. आणि दोघांमधला अँगल फेज डिफरन्स किती आहे बेटा? 180 डिग्री. दोघांमधला फेज डिफरन्स कितीचा आहे? 180 डिग्री. म्हणजेच काय? 0. ऑटोमॅटिकली EB आणि फेजर डिफरन्स दोघांमधला EB आणि व्होल्टेजमधला किती असेल बेटा? 0. ॲक्च्युली फेजर डिफरन्स म्हणतोय. फेजर डिफरन्स दोघांमधला अँगल 180 आहे माहिती आहे, पण फेजर डिफरन्स दोघांमधला इकडे पण 180 इकडे पण 180. 180 मायनस 180 0 डिग्री. म्हणजे ॲटोमॅटिकली दोघांमधला फेजर डिफरन्स कितीचा आहे बेटा? 0 डिग्री. ठीक आहे. हे झालं आपण आयडियलबद्दल बोलला. आयडियलबद्दल काय काय सांगितलं बेटा? ही जी आयडियल सिंक्रोनस मोटर आहे त्याच्यामध्ये लॉसेस प्रेझेंट नाही आहेत, आर्मेचर करंट त्याच्यामध्ये नाही आहे. बॅक EMF आणि व्होल्टेज हे दोघे एकमेकांना अपोज करत आहे आणि EB आणि बॅक EMF मध्ये व्होल्टेजमध्ये फेजर डिफरन्स किती आहे बेटा? 0 डिग्री. हे आयडियलबद्दल आधी सांगायचं. खालच्या याच्यामध्ये त्याच्यात प्रॅक्टिकलबद्दल सांगायचं. प्रॅक्टिकली अशी मोटर अजिबात आपल्याला अस्तित्वात नसते. प्रॅक्टिकली तुला थोडेफार लॉसेस प्रेझेंट असतील म्हणजे असतीलच. ठीक आहे. प्रॅक्टिकली जर मी लोड जरी नाही लावला तरी पण थोडेसे लॉसेस प्रेझेंट असतील. जर लॉसेस प्रेझेंट असतील ते मला कमी करायचे असतील, ते लॉसेस इन ऑर्डर टू ओव्हरकम दिस लॉसेस, हे जर लॉसेस मला कमी करायचे असेल तर रोटरला कंटिन्युअसली रोटेटिंग ठेवावी लागेल. ठीक आहे. रोटरला मला कंटिन्युअसली रोटेटिंग ठेवावी लागेल. याचंच मिनिंग मला त्याला पॉवर सप्लाय द्यावा लागेल. याचंच मिनिंग काय? मला त्याला पॉवर सप्लाय द्यावं लागेल. पॉवर सप्लाय द्यावं लागेल म्हणजेच काय झालं? पॉवर सप्लाय द्यावं लागेल म्हणजेच काय झालं? तिथे तुमचा आर्मेचर करंट प्रेझेंट आला. थोडाफार का होईना 100% तिथे आर्मेचर करंट प्रेझेंट असेल. हा कन्सेप्ट माझा झाला सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड नो लॉसेस. सिंक्रोनस मोटर नो लोड नो लॉसेसमध्ये कन्सेप्ट डिवाइड करताना आपल्याला आयडियलबद्दल बोलायचं, मग प्रॅक्टिकलबद्दल बोलायचं. आयडियलबद्दल सांगताना काय सांगितलं बेटा? आयडियली सिंक्रोनस मोटर जी असते त्याच्यामध्ये लॉसेस प्रेझेंट नसतात, आर्मेचर करंट प्रेझेंट नसतो, EB आणि व्होल्टेज या दोघांमधला फेजर डिफरन्स 0 असतो. ठीक आहे. या दोघांमधला फेजर डिफरन्स 0 असतो. ते दोघं एकमेकांना अपोज करत असतात, ते दोघं एकमेकांना अपोजिंग होत असतात. प्रॅक्टिकली असं शक्य नाही आहे. थोडेफार 100% लॉसेस प्रेझेंट असतात. 100% लॉसेस तिथे प्रेझेंट असतात. मग हे लॉसेस ओव्हरकम करण्यासाठी लोड न लावताना पण हे लॉसेस प्रेझेंट आहेत. ते लॉसेस ओव्हरकम करण्यासाठी ती रोटर जी आहे ती कंटिन्युअसली रोटेटिंग ठेवा. रोटर जी आहे ती कंटिन्युअसली रोटेटिंग ठेवा. ठीक आहे. आणि पहिला पॉवर सप्लाय द्यावा लागेल. पॉवर सप्लाय द्यावा लागेल म्हणजे तिथे आर्मेचर करंट माझं प्रेझेंट आला. आर्मेचर करंट थोडा तर तुम्हाला द्यावा लागेल. हा पहिला कन्सेप्ट झाला बेटा. कुठला आहे? सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड अँड नो लॉसेस. सेकंड
सेकंड कन्सेप्टमध्ये काय बेटा, सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड विथ लॉसेस. सेकंड कन्सेप्ट कुठला आहे, सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड विथ लॉसेस. सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड विथ लॉसेस. आता लोड नाही आहे पण लॉसेस प्रेझेंट आहेत. लोड नाही आहे पण लॉसेस प्रेझेंट आहे. त्यावेळेस काय होतं बेटा, रोटर स्लिप लॅग्स द स्टेटर पोल्स बाय अँगल डेल्टा. रोटर स्लिप म्हणजे तुमचं व्होल्टेज असतं, ठीक आहे, किंवा बॅक EMF म्हणा, बॅक व्होल्टेज नाही सॉरी बॅक EMF. रोटर स्लिप्स म्हणजेच बॅक EMF लॅग्स द स्टेटर पोल्स. स्टेटर पोल्स म्हणजे व्होल्टेज, स्टेटरच्या इथे सप्लाय व्होल्टेज असतो ना बेटा. बॅक EMF म्हणजेच तुमचा इथे मी लिहून घेतो शॉर्टकटमध्ये तुम्हाला फेजर डायग्रामच्या हिशोबाने लक्षात. रोटर स्लिप्स म्हणजेच बॅक EMF लॅग्स बिहाइंड द स्टेटर पोल्स. स्टेटर पोल्स कितीच्या अँगलने बेटा, स्मॉल अँगल डेल्टा. म्हणजे काय, हा जो व्होल्टेज आहे किंवा हा जो बॅक EMF आहे हा थोडासा लॅग होतो व्होल्टेजपेक्षा. किती अँगलनी, डेल्टा अँगलनी. आता हा जो डेल्टा आहे ना, याला अनेक नाव आहेत. कुठले कुठले नाव आहेत, लोड अँगल, टॉर्क अँगल, पॉवर अँगल किंवा रिटार्डेशन अँगल. अनेक नाव कुठले कुठले, लोड अँगल, टॉर्क अँगल, पॉवर अँगल किंवा रिटार्डेशन अँगल. ठीक आहे. बरं, आता इथे रोटरनं बेटा तुमची रोटेटिंगमध्ये, ठीक आहे, नो लोड आहे पण रोटेटिंगमध्ये आहे. जेव्हा तुमची रोटर रोटेटिंग होईल, आता सप्लाय आहे बेटा, आधीच्या केसमध्ये सप्लाय नव्हताच. आधीच्या केसमध्ये सप्लाय नव्हताच, थोडाफार आपल्याला द्यावा लागला होता. ठीक आहे, प्रॅक्टिकली बघायला गेलं तर. आता मी ॲक्च्युली सप्लाय देणार आहे. जेव्हा तो ॲक्च्युली सप्लाय देतो तेव्हा रोटर तुझी रोटेट होते ॲट सिंक्रोनस स्पीड. कुठल्या स्पीडवरती बेटा, रोटर रोटेट होईल ॲट सिंक्रोनस स्पीड. सिंक्रोनस मोटरचा कन्सेप्ट लक्षात ठेवा. सिंक्रोनस मोटरचा कन्सेप्ट काय म्हणतो बेटा, रोटर ही नेहमी सिंक्रोनस स्पीडवरतीच पळाली पाहिजे. आणि तेच इथे होते. रोटरच्या इथे जेव्हा मी सप्लाय व्होल्टेज दिला, ॲटोमॅटिकली माझी रोटर काय होईल बेटा, रोटेट होईल ॲट अ सिंक्रोनस स्पीड ड्यू टू द मॅग्नेटिक लॉकिंग. स्टेटर आणि रोटरमध्ये काय होतं बेटा, मॅग्नेटिक लॉकिंग. पुढे आता फेजर डायग्रामच्या हिशोबाने हा जो EB आहे ना बेटा, हा काय झाला, लॅग झाला व्होल्टेजला. कितीच्या अँगलनी, 90 डिग्री. अजून एक महत्त्वाचं, EB आणि हा जो व्होल्टेज आहे दोघांच्या मॅग्निट्यूड सेम आहे. म्हणजे ही जर एवढं असेल बेटा, हाताकडे लक्ष द्या, व्होल्टेज एवढं असेल तर बॅक EMF पण एवढंच करा. हे छोटं हे मोठं असं नाही चालणार. हे सपोज तुमचं 2 सेंटीमीटर किंवा 3 सेंटीमीटर असेल तर EB पण तुमचा 3 सेंटीमीटरच आला पाहिजे. इकडे पण तसं व्होल्टेज जेवढं आहे तेवढंच तुमचं EB. म्हणजे हे 3 सेंटीमीटर काढलं तर इकडे पण 3 सेंटीमीटरच आलं पाहिजे. इकडच्या साईडला हे 3 सेंटीमीटर आहे, हे पण वरच्या साईडला अँगलमध्ये घेताना डेल्टा अँगल घ्यायचा. पण हे पण आणि V आणि EB सेम असेल. ठीक आहे, पण आता एक्झॅक्टली EB आणि VB दोघांमधला अँगल 180 नाही आहे, तो आउट ऑफ फेज असेल. ठीक आहे, EB मेक्स अन अँगल डेल्टा, EB काहीतरी अँगल डेल्टा बनवतोय. पुढचा पॉईंट काय सांगायचा बेटा, तो महत्वाचा आहे. इथे जसं तुमचा आर्मेचर करंट तुमचा 0 व्हायचा, IA इज इक्वल टू किती बेटा, V मायनस EB अपॉन ZS. ठीक आहे, याला वेक्टर डिफरन्स म्हणतात. V मायनस EBचा बार, Vचा बार मायनस EBचा बार, याला काय म्हणतात, वेक्टर डिफरन्स. हा डिवाइडला इकडे आला होती मल्टिप्लाय. IA इंटू द ZS इज इक्वल टू Vचा बार मायनस EBचा बार. म्हणजेच therefore Vचा बार मायनस EBचा बार इज इक्वल टू किती आला, IA इंटू द ZS इज इक्वल टू किती आला बेटा, IA इंटू द ZS. तेच लिहिले, वेक्टर डिफरन्स इज नॉट इक्वल टू द 0. काहीतरी किंमत प्रेझेंट असेल, याच्यामध्ये वेक्टर डिफरन्स किती यायचा बेटा सांगायला गेलं, हा डिवाइडला इकडे आले मल्टिप्लाय. पण मला सांगा या दोघांना शून्यने मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती बेटा, 0च येईल. म्हणजे V मायनस EBचा बार किती असेल बेटा, 0च येईल. याच्यामध्ये 0 येत होता, याच्यामध्ये 0 येणार नाही. ठीक आहे, एक महत्वाची गोष्ट, इथे जो डेल्टा आहे तो छोटासा आहे म्हणून आर्मेचर करंट पण छोटासा असेल ॲट नो लोडच्या कंडिशनच्या, ॲट नो लोड. सेकंड कंडिशन महत्वाची. सेकंड कंडिशन काय काय म्हणते, काय काय नाही, पुन्हा एकदा. लॉसेस असताना रोटर स्लिप जी असते ती लॅग होते स्टेटर पोल्सला बाय अँगल स्मॉल अँगल डेल्टा. डेल्टाला अनेक नाव आहेत, लोड अँगल, टॉर्क अँगल, पॉवर अँगल आणि रिटार्डेशन अँगल. इथे रोटर कंटिन्युअसली रोटेट होतीये ॲट द सिंक्रोनस स्पीड ड्यू टू द मॅग्नेटिक लॉकिंग. फेजर डायग्रामच्या हिशोबाने V आणि EB हे दोघं सेम आहेत आणि EB जो आहे तो लॅग होतोय कशाने बेटा, व्होल्टेजने बाय अँगल डेल्टानी. ठीक आहे, वेक्टर डिफरन्सबद्दल बोलायला गेलं तर हा इथे 0 नसतो. ठीक आहे, मग किती असतो, V मायनस EBचा बार इज इक्वल टू I इंटू द ZS. म्हणजेच काय, IA म्हणजे माझा आर्मेचर करंट झाला, हा डिपेंडेंट आहे कशावर बेटा, V आणि EB वर. पुन्हा डिपेंड आहे बेटा V आणि EB वर. जर इथे डेल्टा छोटा आहे तर माझा IA पण काय असेल बेटा, छोटासाच असेल. IA पण काय असेल, छोटासाच असेल. हे झालं माझं सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड विथ लॉसेस. हे काय झालं बेटा, सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड विथ लॉसेस. शेवटचा कन्सेप्ट सिंक्रोनस मोटर ऑन लोड. ऑन लोड म्हटलं ना, पुन्हा आता माझी रोटर रोटेट होतोय, सिंक्रोनस मोटर रोटेट होईल ॲट सिंक्रोनस स्पीड. पुन्हा हाच पॉईंट सेम आहे बेटा, रोटर इथे रोटेट होईल ॲट सिंक्रोनस स्पीड ड्यू टू द मॅग्नेटिक लॉकिंग. इथे फक्त चेंज काय होतं, इथे डेल्टा वाढतो बेटा. पहा इथे अँगल कमी होता, डेल्टा छोटा अँगल होता.
इथे डेल्टा माझा मोठा अँगल झाला. डेल्टा मोठा झाला पण EB आणि V सेम आहे. जेवढं आता हे 3 सेंटीमीटर आहे इकडचं पण 3च सेंटीमीटर आहे. फक्त माझा अँगल वाढतो, लक्षात घ्या. फक्त माझा अँगल वाढतो. ठीक आहे. मग वेक्टर डिफरन्स पण वाढतो, त्याच्यामुळे IA वाढतो आणि इथे टॉर्क पण वाढतो. काय काय वाढलं बेटा? वेक्टर डिफरन्स EB आणि VB सेम आहेत, मान्य केलं. पण दोघांमधला वेक्टर डिफरन्स हा वाढलेला असेल, आर्मेचर करंट पण वाढलेला असेल आणि टॉर्क पण जास्त झालेला असेल. याच्यामध्ये असं समजून घे, इथे काहीच नव्हतं, इथे थोडं वाढलं आणि इथे थोडासा वाढलं. इथे आर्मेचर करंट थोडासा होता, नंतर इथे थोडा जास्त वाढला आणि इथे अजून सगळ्यात जास्त वाढला. का? तर इथे डेल्टाची किंमत 0 होती जवळजवळ, इथे डेल्टाची किंमत थोडीशी आली आणि इथून जास्त, इथे अजून जास्त डेल्टाची किंमत झालेली आहे. म्हणून ह्या केसमध्ये इथे IA थोडा कमी होता, इकडच्या केसमध्ये IA थोडा वाढला आणि ह्या केसमध्ये अजून जास्त IA तुमचा वाढलेला असेल. ह्या केसमध्ये तुमचा IA अजून जास्त वाढलेला असेल. कळालं बेटा? सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड नो लॉसेस, त्याला आयडियली पण लिहायचं, प्रॅक्टिकली पण लिहायचं. त्याच्यात याच्यामध्ये 2 कन्सेप्ट नाही, याच्यामध्ये लोड लावलेला आहे. ठीक आहे. इथे सगळंच्या सगळं तसंच, इथे डेल्टा छोटा आहे म्हणून IA पण छोटा असेल. सिम्पल अँड स्वीट. EB आणि V सेम आहे, वेक्टर डिफरन्स पण दोघांमधला थोडासा वाढलेला आहे. याच्यामध्ये पण बोलायला गेलं तर डेल्टा आता वाढतो. EB आणि V पुन्हा इथे सेम आहेत. EB आणि V सेम आहेत पण डेल्टा अँगल वाढलेला आहे. डेल्टा अँगल वाढलेला, वेक्टर डिफरन्स पण वाढलेला आहे, आर्मेचर करंट इथे पण जास्त वाढलेला असेल. कळालं बेटा? ओके. चल आणि आता कन्सेप्ट क्वेश्चन लिहून घ्यायचा बेटा. क्वेश्चन लिहून घ्या सगळेजण. क्वेश्चन लिहून घ्या. एक्सप्लेन सिंक्रोनस मोटर ऑन व्हेरियस कंडिशन्स. एक्सप्लेन synchronous motor on various conditions. Explain synchronous motor on various conditions. First, synchronous motor on no load and no losses. First condition, synchronous motor on no load and no losses. First condition, synchronous motor on no load and no losses. Second condition, synchronous motor on no load with losses. Second condition, synchronous motor on no load with losses. Second condition, synchronous motor on no load with losses. Third condition, synchronous motor on load. Third condition, synchronous motor on load. Third condition, synchronous motor on load. Third condition आहे बेटा synchronous motor on load. Third condition, synchronous motor on load. चलो लिखा पड़ेगा. First पहली condition, synchronous motor on no load and no losses. First condition, synchronous motor on no load and no losses. First condition, synchronous motor on no load and no losses. त्याची फक्त एवढी फिगर काढायची बेटा. ज्या वेळेला मी ब्ल्यू पेन आणि चौकोनी डब्बा केला तेवढी फिगर काढा. ब्ल्यू पेन आणि ज्याला चौकोनी केलं चौकोनी केलं त्याला तेवढी फक्त फिगर काढून घ्या. व्हिडिओ पॉज करून काढून घ्या. व्हिडिओ पॉज करायचा, काढून घ्यायचा आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा पॉईंट, द आयडियल सिंक्रोनस मोटर डज नॉट हॅव द लॉसेस. द आयडियल सिंक्रोनस मोटर डज नॉट हॅव द लॉसेस. The ideal synchronous motor does not have any losses. The ideal synchronous motor does not have any losses, and the motor will not draw any armature current. And the motor will not draw any armature current. And the motor will not draw any armature current. पुढचा पॉइंट बेटा, magnitude wise EB and V both are same. Magnitude wise EB and V both are same. But EB and V opposes each other. But EB and V opposes each other. But EB and V opposes each other. पुढचा पॉइंट, according to the phasor diagram, 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 V and EB, according to the phasor diagram, the phase difference असेल. According to the phasor diagram, the phase difference between EB and V, according to the phasor diagram, the phase difference between EB and V, according to the phasor diagram, the phase difference between EB and V is zero. Is zero. Is zero. Is zero. Hence ही इक्वेशन लिहायची बेटा.
ज्याला गोल केलेलं आहे पहा, आडवं तिडवं गोल केलेलं आहे. हेन्स आय इज इक्वल टू व्ही चा बार मायनस ई बी चा बार अपॉन झेड एस इज इक्वल टू 0. आय इज इक्वल टू व्ही चा बार मायनस ई बी चा बार अपॉन झेड एस इज इक्वल टू 0 झालंय. आता हे सगळं आयडियली झालं. आता कशाबद्दल लिहायचं आपल्याला? प्रॅक्टिकली. खालच्या वर घ्या. प्रॅक्टिकली it is not possible that there are no losses. Practically it is not possible that there are no losses. Practically it is not possible that there are no losses. Hence some losses will be there. Hence some losses will be there. Hence some losses will be there. What's the point? In order to overcome these losses, and keep the rotor rotating, in order to overcome these losses and keep the rotor rotating, the power supply must be given to the rotor. The power supply must be given to the motor. The power supply must be given to the rotor. Hence small amount of armature current will be present. Hence small amount of armature current will be present. Okay. एक ओळ सोडून आता सेकंड केस घ्या. एक ओळ सोडून सेकंड केस. सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड विथ लॉसेस. सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड विथ लॉसेस. सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड विथ लॉसेस. ठीक आहे. सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड विथ लॉसेस. फिगर काढून घ्यायची बेटा. ब्ल्यू पेनाने दिसतीये तेवढी फिगर काढायची आहे. ब्ल्यू पेनाची इथली ही फिगर काढायची बेटा. फेजर डायग्राम दिसते. ही एवढी फिगर काढायची आहे. व्हिडिओ पॉज करून काढून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके. ड्यू टू द व्हेरियस लॉसेस प्रेझेंट ॲट नो लोड. Rotor slips lags behind the stator poles. Rotor slip lags behind the stator pole by angle delta. Rotor slip lags behind the stator pole by angle delta. Rotor slips lags behind the stator pole by angle delta. What's the point? The delta angle is known as load angle. Or torque angle, or power angle, or retardation angle. The delta angle is known as load angle, or torque angle, or power angle, or retardation angle. What's the point? The rotor keeps on rotating at synchronous speed. The rotor keeps on rotating at synchronous speed due to the magnetic locking. What's the point? By observing the above phasor diagram, EB and V is same. But EB is not exactly at 180 degree. It is out of phase of V. What's the point? EB makes an angle of delta. What's the point? The vector difference between the EB and V is not zero. Because ही इक्वेशन लिहून घ्या बेटा. V चा बार मायनस EB चा बार इज इक्वल टू I इंटू ZS. ही इक्वेशन लिहून घ्या. बिकॉज V चा बार मायनस EB चा बार इज इक्वल टू I इंटू द ZS. खालच्या ओळीत as small value of delta is present, the armature current IA is also small. As small value of delta is present, armature current IA is also small at no load. As
delta is small, there is small value of armature current. Armature current is also small at no load. At no load. Puts a point. RA is dependent on V and EB. RA is dependent on V and EB. RA is dependent on V and EB. दिसते बेटा RA कोणावर डिपेंडेंट आहे V आणि EB वर का RA into ZS is equal to V चा बार मायनस EB चा बार म्हणजे RA डिपेंडेंट आहे कोणावर बेटा V चा बार आणि EB चा बार. ठीक आहे. थर्ड केस आता एक और सोडू. सिंक्रोनस मोटर ॲट लोड. सिंक्रोनस मोटर ॲट ऑन लोड किंवा सिंक्रोनस मोटर ऑन लोड. सिंक्रोनस मोटर ऑन लोड. चलो वेक्टर डायग्राम काढायची का फेजर डायग्राम काढून घ्यायची बेटा. चौकोनी डब्यामध्ये फेजर डायग्राम आहे काढून घ्या. चौकोनी डब्यामध्ये फेजर डायग्राम आहे काढून घ्या. When the load is applied, the synchronous motor rotates at the synchronous speed. When the load is applied, the synchronous motor rotates at the synchronous speed. When the load is applied, the synchronous motor rotates at the synchronous speed due to the magnetic locking. Due to the magnetic locking. But the delta angle here is increased. But the delta angle here is increased. But the delta angle here is increased. खालच्या पोळीमध्ये बेटा by observing the above phasor diagram, by observing the above phasor diagram, by observing the above phasor diagram, EB and V are same, EB and V are same, comma, here delta is high, here delta is high, here delta is high, comma, vector difference V चा bar minus EB चा bar is also high, vector difference V चा bar minus EB चा bar is also high, hence the armature current is also high. Hence the armature current is also high. Hence the armature current is also high. Puts a point. As the armature current is also high, the torque here is also high. As the armature current here is high, the torque is also high. As the armature current is high, the torque is also high. Okay बच्चों, इथे तुमचे तिघ केसेस झालेले आहेत बेटा. खूप IMP क्वेश्चन होता. सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड अँड नो लॉसेस. पुढचा सिंक्रोनस मोटर ऑन नो लोड विथ लॉसेस आणि थर्ड सिंक्रोनस मोटर ऑन लोड. थर्ड कुठला बेटा सिंक्रोनस मोटर ऑन लोड. ओके बच्चो दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.